Today we will see expansion of a minus b bracket cube. a minus b bracket cube चा विस्तार कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत. a minus b bracket cube is equal to काय होईल, क्यूब आहे म्हणल्यावर त्याचा 3 वेळा गुणाकार a minus b into a minus b into a minus b. बघा, a minus b into a minus b म्हणजे काय झाला, a minus b स्क्वेअर, a minus b ब्रॅकेट स्क्वेअर into a minus b is equal to a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. सूत्र आपण याच्या अगोदरच बघितलंय. काय सूत्र आहे आठवते का? बघा काय सूत्र होतं, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, बरोबर आहे, इनटू काय होईल, a मायनस b. त्याला गुणायचं a मायनस b ना. आपण a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा मागच्या एका व्हिडिओमध्ये विस्तार केलेला, एक्सपान्शन केले. अगदी त्याच क्रमानं आपण या दोन कंसांचा गुणाकार करून a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन करणार आहोत. आता याचा गुणाकार कसा करायचा आहे परत एकदा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते बाजूला करून. बघा, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर इनटू कशानं गुणणार आहे, a मायनस b न. a इंटू ए स्क्वेअर काय होईल, a स्क्वेअर इंटू a, 2 वेळा हे आणि हे 1 वेळा म्हणजे a क्यूब. a इंटू 2ab 2a स्क्वेअर b प्लस इंटू मायनस इज मायनस प्लस a इंटू b स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर. आता b न गुणायचं आहे, b न a स्क्वेअरला गुणलं काय होईल, a स्क्वेअर b, a स्क्वेअर b आहे त्यामुळे ह्याच्या खाली येणार आहे a स्क्वेअर b. मायनस इंटू प्लस इज मायनस, परत मायनस b इंटू 2ab 2ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर, मायनस इंटू मायनस इज प्लस आणि पुन्हा b इंटू b स्क्वेअर इज b क्यूब, मायनस इंटू प्लस मायनस. आणि मग आता ह्या दोन्हींची बेरीज होईल. काय होईल बघा, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. आणि हेच आहे आपलं एक्सपान्शन. म्हणजेच आपलं सूत्र काय होईल, a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. हे आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूबच्या एक्सपान्शनचं सूत्र, फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन ऑफ a मायनस b ब्रॅकेट क्यूब. Now we will see the examples based on this formula. या फॉर्म्युलावर, या सूत्रावर आधारित आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. उदाहरण असणार आहे एक्सपांड, EXPAND, एक्सपांड विस्तार करा असा प्रश्न असेल. एक एक्झाम्पल बघूया आपण. 2m मायनस 3 ब्रॅकेट क्यूब. बघा, 2m मायनस 3 ब्रॅकेट क्यूब. आपलं सूत्र a मायनस b ब्रॅकेट क्यूबचं हे आहे. आता ह्या सूत्राचं आणि ह्याची तुलना करायची आहे, कंपॅरिझन करायचं. a म्हणजे काय असणार आहे बघा, 2m आणि b म्हणजे असणार आहे 3, म्हणजे b च्या जागी घालणार 3, a च्या जागी घालणार आहे 2m. ह्याच प्रमाणे विस्तार करणार आहे आपण. बघा, a क्यूब म्हणजे काय इथे येणार, 2m ब्रॅकेट क्यूब
मायनस 3 आहे तसंच 3, पुन्हा ए स्क्वेअर, ए म्हणजे 2m ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी इज 3 प्लस 3 इंटू ए म्हणजेच 2m इंटू बी स्क्वेअर, बी म्हणजेच 3 स्क्वेअर मायनस बी क्यूब 3 क्यूब. आणि मग आता आपण पुढच्या पायरीला करणार आहोत. स्क्वेअर क्यूब जे काय असतील ते करून घ्यायचे आहेत अगोदर, मग गुणाकार करायचा. 2m ब्रॅकेट क्यूब, याचा अर्थ 2चा सुद्धा क्यूब आणि mचा सुद्धा क्यूब. 2चा क्यूब 8m क्यूब मायनस 3 इंटू 2m स्क्वेअर 4m स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 2m इंटू 3 स्क्वेअर इज 9 minus 3 cube is 3 into 3 is 9, 9 into 3 is 27. आणि मग आता शेवटच्या पायरीला करणार आहोत आपण उरलेला गुणाकार. 8m क्यूब minus 3 into 4 is 12, 12 into 3 is 36. m square 3 into 2 is 6, 6 into 9 is 54. m minus 27 and this is our answer. लक्षात येते काय करायचं आहे? एच्या जागी आणि बीच्या जागी त्या व्हॅल्यू घालायच्या आहेत. आपलं हे सूत्र पाठ करायचं आपल्याला. त्या सूत्राचा वापर करून आपण उदाहरणं सोडवणार आहोत. आपण आता आणखीन एक उदाहरण बघूया. समजा आपल्याला एखाद्या संख्येचा घन करायचा आहे. उदाहरणार्थ आपल्याला समजा करायचं आहे 99चा क्यूब, क्यूब ऑफ 99. आता हेच गणित आपण अगोदरच्या एका प्रकरणामध्ये सुद्धा बघितले. 99चा क्यूब म्हणजे 99 इंटू 99 इंटू 99. परंतु आता आपल्याला हे गणित करायचं आहे युझिंग एक्सपान्शन फॉर्म्युला. सूत्राचा वापर करून क्यूब करायचं आहे. मग आपण काय करणार तर 99 ही संख्या कोणत्या संख्येच्या जास्त जवळ आहे बघायचं. 10, 100, 20, 50 अशा. त्यामुळे 100च्या जवळ आहे, त्यामुळे त्याची फोड आपण कशी करणार आहे बघा. 100 मायनस 1 बघा 99 येईल, 100 वजा 1 99. 100 मायनस 1 क्यूब. आणि मग आपण तेच सूत्र इथं वापरायचं आहे. ए म्हणजेच 100, बी म्हणजे 1. बघा एकदम साधं सोपं गणित आहे. एचा क्यूब मीन्स 100चा क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर 100 स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू ए म्हणजेच 100 इंटू बी स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस 1 क्यूब. मग पुढच्या पायरीला आपण स्क्वेअर क्यूब काय आहे ते करून घेऊया. 100चा क्यूब काय होईल. आता इथं घन कसा करणार, एकदम सोपी पद्धत आहे. 1चा घन 1चा क्यूब 1च. आता 2 शून्य आहेत त्यामुळे बेत्रिक 6. 1 2 3 4 5 6. लक्षात येते कसं करायचं आहे. किंवा बाजूला करून बघा. 100 गुणिले 100 गुणिले 100 काय होईल. 1 1 1 1 1 1. 1 2 3 4 5 6. 6 शून्य आहेत. 3 4 5 6. 6 शून्य हे झालं आपलं उत्तर. तेच इथं आपण डायरेक्ट करू शकतो. बेत्रिक 6 असं करायचं. मायनस 3. 100 स्क्वेअर इज 1चा स्क्वेअर 1. 2 शून्य आहेत त्यामुळे बे दुनी 4 म्हणजे किती शून्य येणार डायरेक्ट 4 इंटू 1 प्लस 3 इंटू 100 मायनस 100 इंटू 1 मायनस 1 क्यूब इज 1 इज इक्वल टू. परत आहे तसं सगळं व्यवस्थित लिहा. आता गुणाकार 3 गुणिले 3 इंटू 10,000 इंटू 1 किती होईल. 10 त्रिक 30. 30,000 प्लस 300 मायनस 1. आता काय करायचं आपल्याला, याच्यातून 30,000 वजा करायचे आहेत.
10 लाख मधून 30,000 मायनस करायचे आहेत. बाजूला वजाबाकी करून बघा आणि जे काही उत्तर येईल ते उत्तर इथे लिहा. किती येईल 10 लाख मधून 30,000 गेल्यावर? 9,70,000 बरोबर. अधिक किती आहे ते? 300 वजा 1 म्हणजेच 9,70,300 वजा 1 बरोबर 9,70,299 अशी वजाबाकी करायची. आता प्रत्यक्षात बघताना आपल्याला खूप मोठी पद्धत वाटेल ही, परंतु जर एक्सपांड युजिंग फॉर्म्युला म्हटले आणि 99चा क्यूब दिलाय तर आपल्याला ह्या पद्धतीनंच ते गणित सोडवायला पाहिजे. अशाच पद्धतीनं आपल्याला हे प्रॅक्टिस करायचं सुद्धा आणि याच पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 मधला क्वेश्चन नंबर 1 हा होमवर्क करायचा आहे.